बापूंचं राजकारणात येण्यामागचा उद्देश काय होता? बापूंनी, मी सुरुवातीलाच म्हटलं, राजकारण कमी, समाजकारण जास्त असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवूनच आपल्या संपूर्ण जीवनाची वाटचाल केलेली पाहायला मिळेल. की त्यांना शिक्षणासाठी दाही भटकंती करावी लागली. अशी भटकंती पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून ज्यावेळेला बापू स्कूल्स कमिटीचे चेअरमन झाले, लोकल बोर्डाचे अध्यक्ष झाले, त्यावेळेला त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये नव्हे, सांगली जिल्ह्यामध्ये, त्यावेळेचा जुना सातारा जिल्हा, या संपूर्ण परिसरामध्ये शाळांची सोय करण्यासाठी अहोरात्र बापू धडपडत राहिले. ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, तिथं सार्वजनिक आड खोदणे आणि त्या गावामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा सुरू करणं, प्राथमिक शाळा सुरू करणं, हा ध्यास बापूंनी घेतलेला होता. आणि अगदी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये ह्या शाळा सुरू करण्यामध्ये बापूंनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणजे शैक्षणिक कार्यापासून बापूंच्या समाजकार्याला सुरुवात झाली. मग शिक्षणानं त्या ठिकाणी समाज सुधारतो. शिक्षण घेतलं तरच त्या ठिकाणी समाज पुढं आपला जाऊ शकेल, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून बापूंनी या कार्याला हात घातला आणि ते कार्य अतिशय नेटानं बापू बराच काळ त्या ठिकाणी पुढे चालवत गेले.